नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या खानदेशात भरपूर प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात। त्यापैकी अतिशय पौष्टिक असा पदार्थ म्हणजे गुळाचा शिरा। कसा बनवावा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग बघूया गुळाच्या शिऱ्यासाठी लागणारे पदार्थ। सर्वप्रथम इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे। जाड रवा यूज केलेला आहे। तुम्हाला वाटेल तर तुम्ही बारीक रव्याचाही यूज करू शकतात। त्यानंतर 1 वाटी गुड़, त्यानंतर अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त तूप तुम्ही वापरू शकतात। जर तुम्हाला तुमचा शिरा अतिशय लुसलुशीत हवा असेल तर तुम्ही त्याचा जास्त वापर करू शकतात। व काजू बदाम, हे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला किती काजू बदाम घ्यायचे आहेत। त्यानंतर वेलची, मी ह्या वेलचीची पूड तयार करून घेणार आहे। त्यानंतर या शिऱ्यासाठी रव्याच्या 4 पट पाणी मी इथे टाकणार आहे। त्यानंतर गुड़ ह्या पाण्यामध्ये मिक्स करणार आहे आणि हे पातेलं गॅसवर उकडवायला ठेवणार आहे। गुळाच्या पाण्याचे भांडे बर्नरवर ठेवले आहेत। जोपर्यंत गुळ पूर्णपणे मिक्स होत नाही, पाण्यात वितळत नाही, तोपर्यंत हे पाणी उकळू द्यायचे आहे। आणि शेजारी कढई ठेवून रवा भाजायचा आहे। चला तर मग रवा भाजूया। यात मी ते अर्धा वाटी तूप टाकत आहे। 1 वाटी रवा, रवा छान असा भाजायचा आहे। त्याला तुम्ही 5 ते 7 मिनिटं भाजू शकतात। जोपर्यंत ह्या रवाचा कलर ब्राउनिश असा होत नाही तोपर्यंत तुम्ही याला भाजायचे आहे। रवा पूर्णपणे भाजला गेलेला आहे। रव्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे। आता आपण त्यात गुळाचे पाणी ऍड करणार आहोत। थोडेसे पाणी इथे टाकून घ्यायचे आहे म्हणजे अंगावर शिंतोडे उडणार नाही। आणि त्यानंतर पूर्ण पाणी ऍड करायचे आहे। यावर आता झाकण ठेवायचे आहे। आता आपण शिरा चेक करणार आहोत। शिरा एकदम मस्तच फुललेला आहे। यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकणार आहोत। तुम्ही जायफळ पावडरही टाकू शकतात। जायफळ पावडर ऑप्शनल आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडर यूज करू शकतात। मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर काजू बदाम ऑप्शनल आहेत पण मी टाकते। शिऱ्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। शिरा एकदम छान मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। इथे आपला शिरा सर्व करण्यासाठी रेडी आहे। शिरा इथे तयार आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।